नमस्कार. परवा लोकसभेमध्ये सभागृहामध्ये जे महिला विधेयकाबद्दल जो काही निर्णय झाला तो ऐतिहासिक निर्णय होता आणि त्या महिला विधेयकाला, महिला आरक्षणाला आपल्या काँग्रेसच्या सर्व आणि आपल्या मित्रपक्षांनी त्याला विरोध केला आणि त्यांचा जो कुटील डाव होता तो डाव हाणून पडला असं मला म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की सरकार म्हणते की आम्ही महिला आरक्षण देणार होतो पण काँग्रेसने महिला आरक्षण देऊ दिलेलं नाही असं त्यांचं म्हणजे सगळीकडे अजेंडा चालू आहे. काही ठिकाणी मोर्चा काढतात, काही ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगायला लागलेले आहेत की काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण देऊ दिलेलं नाही, आम्ही देण्यास तयार होतो. तर मला असं म्हणायचं आहे, काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण जो आहे तो आत्ता नाही आहे, तो 2023 सालीच महिलांना आरक्षण द्या म्हणून अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि मित्रपक्षाची होती, डाव्या आघाडीची होती. तेव्हापासून आमची मागणी होती. लोकसभेमध्ये हा प्रस्ताव होता पण सत्ताधारी पक्षाने 2023 पासून आजपर्यंत महिला आरक्षण दिलेलं नाही. मग आता या सत्ताधारी पक्षाने महिलांना आरक्षण देण्यासाठी जो विधेयक मांडला, तर मला असं म्हणायचं आहे की 2023 पासून तुमच्याकडे हा प्रश्न प्रस्तावित असताना पुन्हा तुम्ही स्वतः महिलांना आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवता. ठीक आहे, आपण महिलांचा सर्वांनी पहिल्यापासून काँग्रेस पक्ष हा सन्मान करत आलेला आहे. इतिहास आहे. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी होते. लोकसभेचे सभापती, राष्ट्रपती काँग्रेसचे होते. आम्ही पहिल्यापासून महिलांना सन्मान करत आलेलो आहोत. हा इतिहास आहे. त्याच्याबद्दल मला काय, आजही काँग्रेस पक्षाची भूमिका अशीच आहे की 543ची जी संख्या आहे त्या संख्येवर तुम्ही आजही जर त्या ठिकाणी जर तुम्ही आरक्षण दिलात तर आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेस पक्ष म्हणतो आहे. पण उलट काय झालेलं आहे की महिलांच्या आरक्षणाच्या जी बाजू आहे ती बाजू पुढं करून त्याच्या पाठीमागं काहीतरी कारस्थान करायचं, या गोष्टीला आमचा काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि तो डाव हाणून पाडलेला आहे. आणि यानंतर तुमच्या सोलापूरमधनं वारंवार जो निधी उपलब्ध होत नाही DCPC, या निधीच्याबद्दल काय प्रकरण जोरात गाजरत आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? DPTCचा जो काही निधी आहे तो बरेच वर्ष आम्ही मागणी करतो. खासदार मॅडमनी, आमच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांनी वारंवार मागणी करूनही तो निधी मिळालेला नाही आणि 1 वर्षभरापासून तो विषय पेंडिंग आहे. तर परवा नवीन जिल्हाधिकारी जे आलेले आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आमच्या सर्व प्रतिनिधींनी आणि ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भेटून त्यांना एक निवेदन दिलेले आहे की 22 तारखेपर्यंत जर त्यांनी आमचा विचार नाही केला तर 22 नंतर आम्ही आमरण उपोषण करूया. यानंतर महिला आरक्षणाच्याबद्दल काँग्रेसची याच्यामध्ये भूमिका पुढची काय असेल, काय दिशा असेल? आता याच्या पुढं आम्ही काय करणार आहे की आमची भूमिका महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातच 2023 पासून आहे, त्याच्या अगोदर बी होती, आजही आहे, पुढेही असणार आहे. या ज्या गोष्टी आहेत, काही महिलांना आरक्षण देण्यामध्ये काँग्रेसने अडथळा निर्माण केला असे जे काही विरोधक सांगतात, याच्या पाठीमागची जी भूमिका आहे, त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्वसामान्य वाडी, वस्त्या, गाव, तालुका, ब्लॉक या सगळ्या ठिकाणी आम्ही सभे मेळावे घेऊन लोकांना आम्ही सांगणार आहोत की ह्यांचा जो अजेंडा जो होता आरक्षणाच्या बाबतीत, ह्यांचा जो डाव होता ते काय डाव होता आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद सर.